सर्वप्रथम मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मी सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो। 23 तारखेला म्हणजे उद्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बीड येथे निर्णायक इशारा सभा होत आहे। त्या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आपल्याशी संवाद साधणार आहेत। या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी मी सर्वांना विनंती करतो। मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील हे निर्णायक इशारा सभेच्या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी सभा घेण्यासाठी येत आहेत। गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये निर्णायक इशारा सभा घेण्याचा मानस व्यक्त केला होता। त्यावेळी बीड जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख मराठा बांधव आणि विविध राजकीय पक्षाचे प्रमुख लोक संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते। त्या दिवशी सभा घेण्याचं ठरलं आणि त्यानंतर आजतागत आजच्या दिवसापर्यंत संपूर्ण मराठा बांधव आणि प्रमुख राजकीय पक्षांचे लोक यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आणि या जिल्ह्यातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून जसे की धाराशिव असेल, सोलापूर असेल, नगर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल आणि इतरही जिल्ह्यातून मराठा समाज बांधव या निर्णायक इशारा सभेसाठी येण्याची अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे। या सभेसाठी आम्ही सभा आणि पार्किंगची व्यवस्था मिळून 50 एकर सभेच्या ठिकाणी आणि 50 एकरची पार्किंग असा 100 एकरचा जागा आम्ही आरक्षित करून ठेवलेली आहे। साधारणपणे 5 ते 10 लाख समाज बांधव पूर्ण महाराष्ट्रातून आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यातून उपस्थित राहतील। त्याच्यामध्ये माता भगिनी सुद्धा असतील। या सभेच्या ठिकाणी आम्ही दक्षिण बाजूला महिलांची व्यवस्था बसण्याची केलेली आहे, त्याच बाजूला महिलांसाठी वॉशरूमची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांसाठी बीड जिल्ह्यातील आणि बीड शहरातील मुस्लिम बांधव असतील, इतर समाजाचे बांधव असतील, यांनी साबुदाण्याची खिचडी, तांदळाची खिचडी, चहा, बिस्किट, पाणी, फळे याची व्यवस्था केलेली आहे। आयोजकांच्या वतीने या ठिकाणी 10 ॲम्ब्युलन्स, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांचा स्टाफ हे या ठिकाणी उपस्थित असतील आणि मैदानाच्या समोर म्हणजे पाटील मैदानाच्या समोर एका ठिकाणी समोर असलेल्या बिल्डिंगमध्ये वैद्यकीय उपचार तात्काळ त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही आयोजकाच्या वतीने केलेली आहे। 22 तारखेला संध्याकाळी उशिरा माननीय मनोज जरांगे पाटील हे बीड शहरामध्ये मुक्कामी येत आहेत। त्यांची मुक्कामाची व्यवस्था हॉटेल कन्हैया मांदसुंबा येथे करण्यात आलेली आहे। साधारणपणे सकाळी ते 10 वाजता बीड शहरामध्ये त्यांचं आगमन होईल। बीड शहरामध्ये प्रथमतः आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणाहून रॅली सुरुवात होईल आणि रॅली त्या मार्गाने निघाल्यानंतर सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुन्हा पुष्पहार अर्पण करतील। त्यापूर्वी सुभाष रोड या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीनं माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे। त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ते हार अर्पण करतील, त्यांचं दर्शन घेतील आणि त्या ठिकाणी सुद्धा बीड शहरातील बरेचसे समाज बांधव त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील। त्यांची रॅली बार्शी रोड मार्गे बार्शी नाका चौकात आल्यानंतर कालच बीड शहरातील तमाम मुस्लिम बांधव यांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ही मनीषा दर्शवली की आम्हाला मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करायचंय। तर त्या ठिकाणी स्टेज उभा करून मुस्लिम बांधवांच्या वतीने सुद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येणार आहे आणि 2 वाजता साधारणपणे मनोज जरांगे पाटील यांचं पाटील मैदान या ठिकाणी सभास्थळी आगमन होईल आणि सभेस सुरुवात होईल। नेहमीप्रमाणे 5 लहान बालिका त्यांचं स्वागत करतील
आणि स्वागतापूर्वी या ठिकाणी शाहीर संतोष साळुंके यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आयोजकांच्या वतीने करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जवळजवळ 1 लाख पाण्याच्या बॉटल्स या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या समाज बांधवांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आणि पार्किंगची व्यवस्था जी आहे म्हणजे या पाटील मैदानाच्या दक्षिणेला म्हणजे मांजरसुंबा साईडला अंबेजोगाई असेल, केज असेल, धारूर असेल, आष्टी आणि पाटोदा या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांसाठीची व्यवस्था खजाना बावळीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साधारणपणे या ठिकाणाहून 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। औरंगाबाद संभाजीनगर आणि सोलापूर हायवेवर संभाजीनगरकडून येत असताना या शेतकरी धाब्याच्या समोर म्हणजे गेवराई असेल, पुन्हा माजलगाव असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल या ठिकाणाहून येणाऱ्या गाड्यांसाठी या हायवेच्या आसपास म्हणजे या ठिकाणापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि बीड शहरामध्ये बार्शी रोडला म्हणजे बीडकडे जाणाऱ्या रोडवर शिरूर असेल, बीड शहरातून येणारे लोक असतील किंवा आष्टी पाटोदाकडून अमळनेर या साईडने लोक येणारे असतील या लोकांची व्यवस्था त्या ठिकाणी पार्किंगची करण्यात आलेली आहे। अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी बीड जिल्ह्यातील संपूर्ण समाज बांधव आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून केलेलं आहे। आणि लॉ कॉलेजच्या मैदानावर आणि त्या ठिकाणी असलेल्या जे प्लॉटिंग आहे, काय नाव त्याचं, जरी जनार्दन नगर, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी समाज बांधवाची करण्यात आलेली आहे। जवळजवळ 300 क्विंटल तांदळाची खिचडी आणि 100 क्विंटल साबुदाण्याची खिचडी आणि 2 ट्रक भरून केळी सुद्धा या ठिकाणी मुस्लिम बांधव आणि इतर समाज बांधव तसेच मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी येणाऱ्या समाज बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। यापेक्षा काही तुम्हाला विचारायचं तर आपण विचारू शकता। कोणत्या नेमक्या अटी शर्ती आहेत आणि त्याचा काय संदर्भ असणार? कालच या ठिकाणी आजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं। त्यांनी या संपूर्ण मैदानाची पाहणी केली होती। त्यांच्यासोबत संपूर्ण पोलीस प्रशासन सुद्धा होतं। त्यांनी या ठिकाणी अवेलेबल करून दिलेल्या आम्ही जे नियोजन करून जी सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत याच्यावर पोलीस प्रशासन समाधानी आहे। आणि पोलीस प्रशासनाचा एकच उद्देश या ठिकाणी आहे की या सभेनंतर कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे याबद्दल त्यांनी आमच्याकडनं आश्वासन घेतलं आणि ते आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे। 400 जणांच्या नोटीस देण्यात आल्या त्या काल जरांगे पाटील यांच्या विनंतीवरून त्या मागे घेण्यात याव्यात या संदर्भात काही चर्चा झाली नाही, त्या संदर्भात काही चर्चा झालेली नाहीये। परंतु ज्या नोटीस दिल्या होत्या त्या नोटिसेचं एक सुजाण नागरिक म्हणून आम्ही त्याचं पालन केलं आणि आमच्या लोकांनी पोलीस प्रशासनाकडे हजर राहून त्यांना आश्वासित केलं की आमच्याकडनं कुठलाही अनुचित प्रकार या सभेच्या माध्यमातून किंवा या सभेच्या नंतर होणार नाही असं आम्ही त्यांना आश्वासित केल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला संमती दिली। हा, जवळजवळ आम्ही 201 जेसीबींच्या आधारे पुष्पवृष्टी या ठिकाणी आम्ही माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यावर करत आहोत। तसेच काल रात्री काही मुस्लिम बांधव या ठिकाणी आले होते, त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याची आमची सुद्धा इच्छा आहे, तशी त्यांनी मनीषा दर्शवली आणि ते सुद्धा या ठिकाणी बार्शीनाका परिसरामध्ये पुष्पवृष्टी त्यांच्यावर करणार आहे। काय म्हटले? 201 जेसीबीचा आम्ही आता पोलीस प्रशासनासोबत चर्चा करून म्हणजे काही साठे चौकात असतील, काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात असतील आणि काही या बार्शी रोडवर असतील असं आम्ही नियोजन करणार आहोत। वेळेवर होणार आहे? हा, निश्चित हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। कारण की गेल्या 4 महिन्यापासून माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या सभा महाराष्ट्रामध्ये पूर्ण होत आहेत तर त्या ठिकाणी जात असताना समाज बांधव रस्त्याने त्यांच्या स्वागतासाठी थांबत असल्या कारणाने त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी सभेला उशीर होत होता। परंतु तशी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 23 तारखेच्या सभेसाठी होणार नाही। याचं कारण असं की 22 तारखेला मी अगोदर सांगितले त्याप्रमाणे 22 तारखेलाच मनोज जरांगे पाटील हे बीड शहरामध्ये मुक्कामी असतील। काहीच नको विचारा ना काहीतरी। काय नियोजनाची तुम्ही शांत म्हणजे पत्रकार परिषद नियोजनाच्या प्रेस मध्ये काय नियोजन सगळं कळलेलं नियोजना व्यतिरिक्त काय तुम्हाला विचारायचं का? नाही बस शांत। ऑलरेडी सगळं सेट आहे। स्वयंसेवक आपण जो प्रश्न विचारला, आम्ही जवळ 1 ते 1000 ते 1200 स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत। प्रत्येकाने आम्ही आय कार्ड या ठिकाणी दिलेलं आहे। महिलांसाठी स्वयंसेवक वेगळे असणार आहेत, या ठिकाणी रॅलीसाठी वेगळे आहेत, वाहतुकीसाठी वेगळे आहेत, पार्किंगसाठी वेगळे आहेत आणि सभास्थळी वेगळे आहेत। असे आम्ही प्रत्येक ठिकाणी 300 लोक डिवाइड केलेले आहेत आणि त्यांना स्ट्रिक्ट सूचना सुद्धा आम्ही नियम पाळण्याचे आणि तसंच आपल्याला यापूर्वी सुद्धा माहिती आहे की आम्ही एक आचारसंहिता आज प्रेस नोटद्वारे आपल्याकडे देतो
त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सर्वांना या ठिकाणी नियम काटेकोरपणे पालन करायचंय. कुठेही सामाजिक शांतता भंग झाली नाही पाहिजे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला गेला नाही पाहिजे अशा स्ट्रिक्ट सूचना आम्ही समाज बांधवांना देणार आहोत आणि त्याचं समाज बांधव पालन करतील अशी आम्हाला खात्री आहे. सगळ्याच समूहांनी मेहनत वगैरे या सभेसाठी घेतलेली लोक किती येते ना असं एकंदरीत सांगा दादा. आता 5 लाखांपर्यंत आम्ही तयारी केलेली आहे. पण महाराष्ट्रातून मराठवाड्यातून इशारा सभा ह्या सभेला नाव दिल्यामुळं आमच्या अंदाजाने जे आम्हाला रिस्पॉन्स आम्ही गावागावात जातोय, जिल्ह्यामध्ये सगळेजण मराठा समाजाची मुलं फिरतायत, तर असा अंदाज आहे की एक 10 लाखाच्या पुढे या ठिकाणी समाज येईल. त्यामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या जास्त राहील. मैदान पुरं असं वाटतंय का? एवढी जर लोक आले तर मैदान नाही पुरलं तर लोक मैदान नाही जरी पुरलं तर आता हे हायवे पूर्ण टोटल बंद आहे. हायवेला महत्वाच्या गाड्या ही करा पोलीस प्रशासन सांगितलं. नाही त्या सभेच्या वेळेस हायवे टोटल बंद राहणार आहे. त्यामुळे तिथं सुद्धा समाज त्या ठिकाणी थांबणार आहे. दुसरं ही सगळी सभेला लोक इथेच थांबणार नाहीत, काही लोक बाजूला, काही स्क्रीन राहणार का? 4 राहणार आहेत ना. हा 4 स्क्रीन या 4 ठिकाणी लावलेल्या स्क्रीन आहेत. लावलेले आहेत. किती असणार? शहरात काय ऐकायला येणार का फक्त इथेच असणार? नाही, सभेच्या ठिकाणीच त्या ठिकाणी आवाज जाईल. बाहेर शहरामध्ये जायचं काही कारण नाही, परंतु सभेच्या ठिकाणी 4 स्क्रीन लावलेले आहेत. हायवे पर्यंत आवाज जाईल एवढा आहे. आपला प्रश्न होता तसा ड्रेस कोड. हा नाही, ड्रेस कोड आम्ही तसं काही त्यांना दिलेलं नाहीये. ज्या लोकांना ज्या रंगाचा ड्रेस घालायचं ते घालून येऊ शकतात. हा, परंतु स्वयंसेवक जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कलरचे टी शर्ट या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत. जसं की महिलांसाठी पिंक कलरचा असेल, वाहतुकीसाठी पिवळ्या कलरचा असेल आणि सुरक्षेसाठी जे लोक नेमलेले आहेत त्यांचा ब्लॅक कलरचा टी शर्ट असेल. हो, काय ऍडवायझरी जारी केली काय यातनी? काय लोकांनी नाही, आम्ही तर सगळ्या बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी म्हणजे ते सगळ्या जाती धर्माचे त्यांनी पाण्याची, बिस्किटाची, फळाची, नाश्त्याची ही सोय केलेली आहे. इतोपर जे वयोवृद्ध महिला माता भगिनी असतील किंवा पुरुष असतील आणि त्यांच्या औषधाच्या गोळ्या ज्या आहेत त्या सोबत या ठिकाणी घेऊन याव्यात. इतोपर आम्ही सुद्धा वैद्यकीय सेवा या ठिकाणी उपलब्ध करून त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. ट्रॅक्टरद्वारे काही लोक येणार आहेत का? तसं काही सांगितलं किंवा माहिती आहे का? नाही, आमच्याकडे नाही, इथे ट्रॅक्टरद्वारे कोणी आमच्याकडे येणार नाहीयेत. कारण की इथे येणारा जो नागरिक आहे, जो बीड तालुक्यातला आहे, तो मोटरसायकल आणि 4 चाकी वाहनानेच येणार आहे. परंतु ट्रॅक्टरने या ठिकाणी कोणी येणार नाही अशी आतापर्यंत आमच्याकडे कुठली माहिती नाही. नाही, समाज एवढा निघणार आहे की ते कशात बी इथपर्यंत येणार आहे. मुंबईला जाण्यासाठी आहे ती, बीडला येण्यासाठी नाहीये. बीडला येण्यासाठी नाहीये. इंटेलिजन्सचा असा रिपोर्ट आहे म्हणजे नाही, पोलीस खात्याचा विषय जो आहे का, हे नोटीसचा विषय असेल 149. नाही, तसं काही नाही. तसं काही नाही. ट्रॅक्टरवाल्याला नोटीस असतील. 17 तारखेच्या बैठकीत सुद्धा आपण पाहिलं असेल ना की मनोज जरांगे पाटील म्हटले होते की मुंबईचं आताच नियोजन नाही आणि ते काही ठरलं पण नाहीये. ते जे काही ठरणार आहे ते बीडला 23 तारखेला येऊन ते सांगणार आहेत. म्हणून या ठिकाणी आपण मुंबईला जाणार आहेत का नाही, कोण जाणार आहे, काय आहे, ते सगळं उद्या ते निर्णय घेतील. तो निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नाहीये. आम्हाला फक्त इशारा सभा घेण्याचं सांगितलं, ती आम्ही घेतली आणि जास्तीत चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. काय राहील नेमका इशारा? तो त्यांनाच विचारावा लागेल तुम्हाला. ते इशारा अजून आम्हाला त्याच्यासाठी उद्यापर्यंत मला वाट पाहावी लागेल. कालच्या घडामोडीपर्यंत तुमच्याशी काही चर्चा पुढे नाही, आमच्यासोबत अजून काही चर्चा झाली. 17 तारखेची जी मीटिंग झाली का महाराष्ट्राची, तिथं सुद्धा पाटलांनी सांगितलं मी 23 तारखेला बीडच्या सभेमध्ये इशारा देणार आहे. आणि 149च्या नोटीसचा विषय तुम्ही काढला होता. ह्या नोटीस आतापर्यंत राजकीय लोकांच्या एवढ्या सभा झाल्या, तिथं 149ची नोटीस दिली नाही. मग इथं समाजासाठी जे या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी 149ची नोटीस का मिळते, ह्याच्या पाठीमागचं बी शोध आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आणि हे आम्ही त्या ठिकाणी जे पोलीस खात्याने हे जे आमच्या बरोबर केलं त्याचा निषेध आम्ही करणार आहे. पण तुम्ही प्रशासनाशी चर्चा केली का त्या संदर्भात की काय नेमकं अशा नोटीस दिल्या, मग त्याच्या काय टी शर्ट किंवा देण्याचं कारण काय होतं? आतापर्यंत नोटीस आम्ही आतापर्यंत आमच्या आयुष्यात बघितल्यात की गणपती आले त्यावेळेस नोटीस असतात, दोरोडीच्या वेळेस असतात, पण हे सभेच्या वेळेस पहिल्या वेळेसच आम्ही बघितल्यात नोटीस. त्यामुळे फक्त हे गुमराह करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करायला लागलेत. तुम्हाला पोलीस प्रशासनाने काही उत्तर दिलं तुम्ही त्यांना विचारलंय का? कशामुळे पहिल्यांदा घडतंय ना, नोटीस का देतात? आणि विचारलं त्यांना आम्ही, त्यांचं उत्तर काय होतं? म्हणजे ते पाठीमागचं जे काही प्रकार झाले त्यामुळे आम्ही या ठिकाणी द्यायला लागलो. म्हणलं सभेचा त्याचा संबंध काय येतो.
गोल गोल उत्तर आम्हाला मिळाले, पण त्याचा काही फरक पडणार नाही. आमची सभा इतके व्यवस्थित आणि शिस्तबद्ध होणार आहे की आम्हाला कुठेही पोलिसाची गरज पडणार नाही. मराठा समाजाने आजपर्यंत शांततेत आंदोलन बी केलेले आहेत, ते बी महाराष्ट्राला दाखवले. त्यामुळे ही सभा त्या पद्धतीनेच होणार आहे. पोलिस खुर्चीवरच बसून राहणार आहेत. आमची तेवढे या 10,000ची नोंद या ठिकाणी मुलांची झाली की आम्हाला काम सांगा. त्यामुळे हे तिथं शासनाला जे वाटतं की असं होईल तसं होईल, तसं काही होणार नाही. शांततेत सभा होणार आहे, शांततेत सगळे लोक घरी पोहोचतील. झालं. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा, एक मराठा. मनोज जरांगे पाटिल, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जीतेंगे लड़ेंगे, हम सब जरांगे.